Hello student, today's topic is centrifuge. Centrifugation is a technique of separation substances which involve the application of centrifugal force. सेंट्रिफ्यूजद्वारे सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस कॅरी होते. यात आपण वेगवेगळे सबस्टन्स सेंट्रिफ्युगल फोर्सद्वारे सेपरेट करू शकतो. Particles are separated from a solution according to their size, shape, density, the viscosity of the medium and rotor speed. सेंट्रिफ्युगेशन प्रोसेसमध्ये पार्टिकल्स हे त्याच्या साईजने किंवा त्यांच्या शेपने, त्यांच्या डेन्सिटीने आणि ज्या मीडियममध्ये ही प्रोसेस आपण कॅरी करतो आहे त्या मीडियमच्या विस्कोसिटी आणि यासाठी जो आपण रोटर स्पीड यूज करतो आहे त्यावर डिपेंड असतात. In a solution, particle whose density is higher than that of the solvent sink and particles that are lighter that it floats on the top. या प्रोसेसमध्ये जे काही पार्टिकल यूज करणार आहोत त्यांचं सेपरेशन त्यांच्या वेटनुसार होईल. ज्यांचं वेट जास्त आहे ते सगळ्यात खाली असतील आणि ज्यांचं वेट कमी असेल ते त्या सॉल्वंटच्या वरच्या बाजूला असतील. Greater the difference in density, the faster they move. If there is no difference in density, the particles stay steady. पार्टिकलच्या डेन्सिटीमध्ये जर डिफरन्स जास्त असेल तर ते जास्त लवकर सेपरेट होतील, नाहीतर ते एकाच पोझिशनला थांबतील. टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ इवन टायनी डिफरन्सेस इन डेन्सिटी to separate various particles in a solution, gravity can be replaced with a much more powerful centrifugal force provided by centrifuge. सेंट्रिफ्युगेशन प्रोसेसचा ॲडव्हान्टेज आहे की आपण यात छोटे छोटे पार्टिकल हे सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय करून सेपरेट करू शकतात. A centrifuge is a piece of equipment that puts an object in a rotation around a fixed axis, applying a potentially strong force perpendicular to the axis of spin. सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये आपण जे काही मीडियम यूज करणार आहोत त्या मीडियमला एका फिक्स्ड ॲक्सिसच्या अवतीभोवती फिरवलं जातं, जेणेकरून त्यावर सेंट्रिफ्युगल फोर्स ॲप्लाय होणार आणि वेगवेगळ्या डेन्सिटीचे पार्टिकल हे सेपरेट होतील. सेंट्रिफ्यूज वर्क्स using sedimentation principle, where the centripetal acceleration causes denser substance and particles to move outward in a radial direction. At the same time, objects that are less dense are displaced and move to the center. या प्रोसेसमध्ये जेव्हा हे रोटेशन चालू असेल तेव्हा जे डेन्स पार्टिकल असतील ते ट्यूबच्या वॉलजवळ सॅच्युरेट होतील आणि जे लेस डेन्स पार्टिकल असतील ते ट्यूबच्या सेंटरमध्ये गॅदर होतील. In the laboratory centrifuge that uses sample tubes, the radial acceleration causes denser particles to settle to the bottom of the tube while low density substance rise to the top. लॅबोरेटरी सेंट्रिफ्यूजमध्ये जेव्हा सॅम्पल ट्यूब यूज करून त्यांना रोटेट केलं जातं तेव्हा रॅडियल ॲक्सेलरेशनने जे काही डेन्स पार्टिकल असतील ते ट्यूबच्या बॉटमला सेटल होईल आणि लो डेन्स पार्टिकल टॉपला. युजेस ऑफ सेंट्रिफ्यूज टू सेपरेट टू मिसेबल सबस्टन्सेस. दोन सबस्टन्सेसचं जर मिश्रण असेल तर त्या सबस्टन्सेसला वेगळं करण्यासाठी सेंट्रिफ्यूज प्रोसेस यूज करतात. टू ॲनालाइज द हायड्रोडायनॅमिक प्रॉपर्टी ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्सच्या हायड्रोडायनॅमिक प्रॉपर्टीचा ॲनालिसिस करण्यासाठी. प्युरिफिकेशन ऑफ मॅमेलियन सेल्स. मॅमल्सच्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या सेल्सला सेपरेट करण्यासाठी सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस यूज करतात.
Fractionation of subcellular organelles including cell membrane fractions. Fractionation of membrane vesicle. सबसेल्युलर ऑर्गॅनेलचा फ्रॅक्शनेशनसाठी म्हणजे त्यांचं डिस्ट्रक्शन करण्यासाठी या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स यूज केला जातो. सेपरेटिंग चॉक पावडर फ्रॉम वॉटर. चॉक पावडरला वॉटरपासून सेपरेट करण्यासाठी. रिमूव्हिंग फॅट फ्रॉम मिल्क टू प्रोड्यूस स्किम्ड मिल्क. स्किम्ड मिल्क हा दुधाचा असा प्रकार असतो ज्यामधून फॅट वेगळा केला जातो आणि या प्रोसेससाठी दुधामधून फॅट वेगळा करण्यासाठी सेंट्रिफ्यूज मशीन यूज केले जातात. क्लॅरिफिकेशन अँड स्टॅबिलायझेशन ऑफ वाईन. वाईनमध्ये जर नको असलेले पार्टिकल असतील तर त्यांना सेंट्रिफ्युगेशन फोर्सने वाईनमध्ये जर नको असलेले पार्टिकल असतील तर त्यांना या प्रोसेसने सेपरेट केलं जातं. Separation of urine component and blood component in forensic and research laboratories. रिसर्च लॅबोरेटरीजमध्ये युरिनमधून वेगवेगळे कंपोनंट सेपरेट करण्यासाठी त्याचप्रकारे ब्लडमधील कंपोनंट सेपरेट करण्यासाठी सेंट्रिफ्यूज मशीन यूज केले जातात. Aids in the separation of protein using purification techniques such as salting out. Example, ammonium sulfate precipitation. प्रोटीन प्युरिफिकेशनसाठी सुद्धा सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस म्हणजे सेंट्रिफ्यूज मशीन यूज केले जातात.